तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राष्ट्रीय चाचणी अर्थात NTA संस्थेचा नीट UG 2025चा निकाल नुकताच 14 जून रोजी जाहीर झाला आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरवड बकाल येथील नागेश्वर महाराज विद्यालयात कार्यरत महेश शेगोकार या शिक्षकाचा मुलगा मानस शेगोकार यांनी ऑल इंडिया रँकिंगच्या टॉप 2000 रँकेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 1817वी रँक पटकावल्याने बुलढाणा जिल्ह्यासह संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकालच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। मी महेश शेगोकार, शिक्षक श्री नागेश्वर महाराज विद्यालय वरवड बकाल। माझा मुलगा चिरंजीव मानस हा नीट UG 2025 या परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी 23 लाख होते। त्यामध्ये याचा 1817वा रँक त्याला प्राप्त झाला। जेव्हा निकाल लागला आम्ही त्याचा जेव्हा रँक बघितला तर रँक बघून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि हा आजचा जो दिवस असेल हा दिवस आमच्यासाठी एक सुवर्ण दिन म्हणून आहे आणि भारतामधून एवढा मोठा रँक प्राप्त करणं ही एक फार मोठी कठीण परीक्षा समजली जाते आणि त्यामध्ये याने एवढं जे यश संपादन केलं त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच पडेल, कारण त्यामध्ये त्यांनी घेतलेली मेहनत, जिद्द, चिकाटी लहानपणापासूनच एक जिद्दी होता। त्याने ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं। आम्ही फक्त त्याला एक मार्गदर्शन केलं आणि आज तो एक भारतातील एक नामांकित वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम्समध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि याने जे माध्यमिक शिक्षण घेतलं हे श्री नागेश्वर महाराज विद्यालयामध्येच घेतलं। त्याचं वर्ग शिक्षक मीच होतो आणि त्याचा पालक पण मीच होतो। त्यामुळे त्याला घडवण्यामध्ये माझा सुद्धा एक सिंहाचा वाटा आहे। त्याचं जे प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये जे फाउंडेशन असेल, सायन्स असेल, मॅथ असेल, याच्यावर आम्ही अतिशय जोर दिला आणि त्याचं त्याची आवड बघून आणि त्याने घेतलेली मेहनत यामध्ये त्याला हे यश संपादन करता आलं। हा जो आजचा जो दिवस असेल हा आमच्या परिवारासाठी एक फार मोठा भाग्याचा दिवस आहे की आमच्या परिवाराचं नाव यानं उज्ज्वल केलं आणि याचा सुद्धा आम्हाला फार मोठा अभिमान आहे की हा आज एक एम्सचा डॉक्टर बनणार आमच्या परिवारातील पहिला आणि आपल्या मतदारसंघातील जळगाव मतदारसंघातील हा पहिला डॉक्टर एम्समध्ये जाणार। मानसने अखिल भारतीय रँकमध्ये टॉपमध्ये नंबर पटकावला, याबद्दल आपण काय सांगू शकाल? त्याची अभ्यासाची नेहमीच सातत्याने करण्याची जी जिद्द होती आणि आवड त्याच्या जोरावर त्यांनी यश मिळवलेलं आहे। एक गृहिणी म्हणून आपण मानसला कशा प्रकारे मदत केली, त्याच्या याच्यामध्ये तुमचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? कसे प्रयत्न केले आपण त्याच्याकरता? वेळेवर जेवण आणि अभ्यासाला बसण्याची जे आमचा टाइम टेबल होता तो बिलकुल म्हणजे त्यात खंड न पडता म्हणजे अखंड असा त्यांनी तो केला। नीट हे वैद्यकीय क्षेत्रातील कठीण समजल्या जाणारी एक परीक्षा आहे। मानस याने आपले माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागातील संग्रामपूर तालुक्यातील नागेश्वर महाराज विद्यालय वरवड बकाल येथे घेतले आहे। मानसच्या या यशस्वीतेमागे त्याच्या आईवडिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन मानसने MCN न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। ऑल इंडिया रँकमध्ये आपला टॉपमध्ये नंबर आला, तर आपण यश कसे संपादन केले, काय सांगू शकाल? नीटची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये मेनली NCERT बेस असते, म्हणजे CBSE पॅटर्न, तर त्याच्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायला हवा जेणेकरून आपण नीटमध्ये चांगले मार्क मिळवता येतील। ग्रामीण भागातून हे यश संपादन केलं, याबद्दल काय सांगू शकाल? ग्रामीण भागातून यश संपादन करण्यासाठी ते आपल्याला हार्डवर्कच लागणार आणि जे आपण शहरी भागापासून जो की थोडा अभ्यासामध्ये आपलं जे की मागे असते तर ते आपण भरून काढू शकतो अभ्यासाने, हार्डवर्क जास्त केल्याने। थोडा त्यांच्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, थोडा आपल्याला त्यांच्या बरोबरीने येण्यासाठी। या ऑनलाईन युगामध्ये समजा मोबाईल वगैरे यूज करतात, तर तुम्ही कशावर विश्वास ठेवला, म्हणजे ऑफलाईन ऑनलाईन? प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार म्हणजे आपल्यावर डिपेंड करते ऑनलाईन की ऑफलाईन। म्हणजे जो विद्यार्थी ऑनलाईन कॉन्सन्ट्रेट करू शकतो, जसे की मी ऑनलाईनच स्टडी जास्त केली होती, ऑफलाईनमध्ये पण होतो,
ऑफलाईन बी स्टडी होते, ऑनलाईन पण होते. म्हणजे दोन्ही मिक्स असले तर थोडं अधिक चांगलं. आता डॉक्टर झाल्यानंतर आपण ग्रामीण भागाला शहरी भागाला कसं महत्व देतो? डॉक्टर झाल्याबद्दल माझं हे म्हणणं आहे की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर वैद्यकीय जे हे असतात मेडिसिन वगैरे ते फार कमी उपलब्ध असतात, डॉक्टर पण उपलब्ध नसतात. तर हे ग्रामीण भागातलं थोडं वाढलं पाहिजे, तर त्याच्यासाठी प्रयत्न